शेतकरी मित्रांनो, तुमचं कृषीप्रधान यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता कधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत असे शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी व्हिडिओ येत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजना ही चालू कधी झाली? पीएम किसान योजना ही 2019 साली शेतकऱ्यांना चालू करण्यात आलेली. त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी सहभाग घेतले होते. परंतु आता पीएम किसानमध्ये भरपूर शेतकऱ्यांचे खाते बंद करण्यात आले आहेत. का? तर त्याच्यामध्येच त्यांनी एक नवीन नियम लागू केला आहे. पीएम किसानमध्ये जर एका घरामध्ये नवरा आणि बायकोला जर हप्ते मिळत असतील, तर त्याच्यामधील फक्त एकाच जणाला त्यांनी हप्ते चालू ठेवलेले आहेत. तर असे 50% शेतकरी त्याच्यातून वगळले गेलेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचे 2, 3, 4 हप्ते आले असतील, तुमच्या नावावर जमीन असेल आणि तुम्हाला मधातले हप्ते जर मिळाली नसतील, तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आहे. आय बटनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल. तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पीएम किसान योजनेचे हप्ते का मिळत नाहीत. तुमच्या जर तो काही प्रॉब्लेम असेल, 7/12 आधार कार्ड आणि इतर तुमच्या नावामध्ये बँक पासबुकमध्ये, तर तुम्हाला 100% तुमचे जे काही हप्ते थकलेले असतील ते हप्ते मिळतील. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तो व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यांना, जेणेकरून भरपूर शेतकऱ्यांना काही थोड्या अडचणीमुळे त्याचे हप्ते मिळत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजना ही आपल्याला वर्षाला 3 हप्ते देते. म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने आहेत. 12 महिने म्हणजे एक हप्त्याच्या अंतरात कालावधी असेल 4 महिन्याचा. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला 18वा हप्ता कधी मिळणार आहे याची ॲक्युरेट माहिती आपण कशी काढायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 18वा हप्ता कधी येईल याची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला 17वा हप्ता हा कधी मिळाला आहे याचीही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण तो ॲक्युरेट अंदाज आपण लावू शकतो की 18वा हप्ता आपल्याला ह्या महिन्यात किंवा ह्या तारखेपर्यंत मिळू शकतो. तर आपण चला तर जाणून घेऊया आपल्याला 17वा हप्ता कधी मिळाला. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतरच इथं आपल्याला दाखिलेलं आहे बघा, 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी आला आहे. तर इथं 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांना 17 हप्त्याचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले होते. तर याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, जर 18 जून 2024 रोजी 17वा हप्ता मिळाला आहे, तर तिथून 4 महिने आपल्याला समोर धरायचे आहेत. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. त्याचप्रमाणे म्हणजे आपल्याला 15 ऑक्टोबरपासून तर 30 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता मिळणार आणि मिळवणारच. कारण सरकारचं नियमच तसं आहे की वर्षाला 6,000 रुपये, म्हणजे वर्षाला 3 हप्ते आहेत. 2-2 हजार रुपयाचा एक हप्ता आहे. त्याचप्रमाणे एका हप्त्याचा मधला अंतर हा 4 महिन्याचा राहील. आता जर आपल्याला जूनला पैसे मिळाले आहेत, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला 100% 18वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासोबत आपल्याला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळू शकतो. आज जर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे हप्ते जर दोन्ही सोबत आले, तर आपल्याला एकूण 4,000 रुपये प्रति शेतकऱ्यांना मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला जर काही पीएम किसान योजनेचे पेमेंट येत नसतील, त्याचीही कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तुम्हाला त्याच्यात काहीतरी मदत करू. आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात आधी शेतीविषयी आणि शेतकऱ्यांविषयी माहिती येत राहील. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.